प्राध्यापक संतोष पाटील सर संचलित विजयश्री अकॅडमीमध्ये 11वी-12वी बोर्ड परीक्षेसह नीट, जेईई, सीईटी आणि आयझर ॲप्टिट्यूड टेस्टची तयारी करून घेणाऱ्या दुसऱ्या बॅचची सुरुवात सोमवार दिनांक 11 मे 2026 पासून सुरू होत आहे। प्रशस्त कॅम्पस, अभ्यासपूरक वातावरण, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक विषयासाठी बोर्ड व नीट, जेईई साठी स्वतंत्र शिक्षक, शंका समाधानासाठी स्वतंत्र तासिका, डीपीपी, युनिट टेस्ट, ग्रँड टेस्ट आणि मॉक टेस्ट मधून परिपूर्ण सराव, 8वी, 9वी आणि 10वी साठी स्वतंत्र फाउंडेशन बॅचेस। आपल्या पल्ल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी विजयश्री अकॅडमीस एक वेळ अवश्य भेट देण्याचे आवाहन प्राध्यापक संतोष पाटील, संचालक विजयश्री अकॅडमी विटा यांनी केले। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। नेवरी या ठिकाणी रणसंग्रामचे अध्यक्ष ॲडव्होकेट दीपक लाड व श्रीदास होनमाने यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी बाधित शेतकऱ्यांची एल्गार सभा पार पडली। बैठकीच्या सभेत रूपांतर होत शेकडो शेतकरी सभेस उपस्थित होते। यावेळी ॲडव्होकेट दीपक लाड यांनी रक्त सांडू पण शेतकऱ्यांच्या इंचभर जमिनीला धक्का लागू देणार नाही असा इशारा देत शक्तीपीठ प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शवला। श्रीदास होनमाने यांनी शक्तीपीठच्या माध्यमातून शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी संघटित होण्याचं आवाहन केलं। कडेगाव पंचायत समितीचे उपसभापती डॉक्टर विजय महाडिक यांनी नेवरीची माती आमच्यासाठी आई समान आहे असे सांगत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला। संघर्ष समितीचे विद्याधर महाडिक, विकास महाडिक, प्राध्यापक महाडिक, उद्योजक महेश कुपाडे व युवा शेतकरी किरण चव्हाण यांनीही शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार असल्याची भावना व्यक्त करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला। शेतकरी एकजुटीचा भारत माता की जय। आता इथून ही शपथ घेऊनच उठायचं की देत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, एक वेळ आमच्या मर्यावर न घ्या, पण आम्ही आहे तोपर्यंत काय शेती देत नाही। आपण कुणाच्या जीवावर आज जगत नाही, आपल्याला कुणाची गरज लागत नाही, पण आपण स्वतःच्या मनगडाच्या जीवावर आज आपण पाणी आलं आणि पाण्यामुळे प्रगती झाली, ही सुद्धा उद्या दिवस नाहीच होणार आहे। तुम्ही जरी म्हणला शासनाने किती जरी काही काढलं तर त्याचा इफेक्ट ह्या सगळ्या योजनेवर पडणार आहे। महेश पवार, 7 स्टार न्यूज, विटा।